नागपूरमध्ये मोठ्या उत्साहात मारबत उत्सवाला सुरुवात झालेली आहे। मारबत उत्सव काय आहे पाहूया। ही आहे मारबत आणि बडग्याची मिरवणूक। मारबत आणि बडग्या उत्सवामागे शहर स्वच्छ प्रदूषण मुक्त ठेवण्याचा उद्देश असतो। या उत्सवात काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची मानली जाते। काळ्या मारबतीचा संबंध महाभारताशीही जोडला गेलाय। पुतना मावशीचं रूप धारण करून भगवान कृष्णाला मारण्याचा प्रयत्न तिने केला आणि कृष्णाच्या हातून तिचा मृत्यू झाला। त्यानंतर गावकऱ्यांनी तिची मारबत काढली आणि गावाबाहेर तिला जाळलं। त्यामुळे गावावर समस्या संकट येत नाहीत अशी आख्यायिका आहे। 1881 साली नागपूरच्या राजे भोसले घराण्यातील बंकाबाई नावाच्या राणीनं इंग्रजांची हातमिळवणी केली होती। त्यामुळे राजे भोसलेंचा पराभव झाला। इंग्रजांशी हातमिळवणी केल्यानं बांकाबाईच्या पुतळ्याची मिरवणूक काढून त्याचं दहन करण्यात येतं। त्यावेळी बांकाबाईच्या नवऱ्यानंही तिच्या कृत्याचा विरोध केला नाही, म्हणून तिच्या सोबत तिच्या नवऱ्याचाही पुतळा मिरवणुकीत काढतात। तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या असं म्हणतात। आज स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली, परंतु नागपूरकर आणि परिसरातले नागरिक यांच्या मनात बांकाबाईच्या कृत्यामुळे झालेली जखम अजूनही तशीच आहे। आज काळ्या मारबतीच्या मिरवणुकीला 136 वर्ष तर पिवळ्या मारबतीला 123 वर्ष पूर्ण होत आहेत। काळ बदलला, पिढ्या बदलल्या, त्यामुळेच बदललाय मारबतींचा उद्देश। आणि म्हणूनच कधी प्रदूषण, कधी भ्रष्टाचार, तर कधी वेगळ्या विदर्भाच्या मागण्याही आता मारबतींवर दिसू लागल्या आहेत। अर्थात उद्देश आणि घोषणा बदलत गेल्या तरी शेकडो वर्षांची परंपरा नागपूरकरांनी अतिशय आवडीने कायम ठेवली आहे, हेच याचं मोठं वैशिष्ट्य। विजय दिघे, जय महाराष्ट्र, नागपूर।